विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश कैरे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खास आहे, एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला खूप मोठ्या गोष्टी आज मी सांगणार आहे। बघा, प्रत्येकाला सेमिस्टर सुरू झालं की वाटतं यार आता मला यावर्षी टॉपर व्हायचंय, पण टॉपर होण्यासाठी मित्रांनो काही महत्त्वाच्या टिप्स आपल्याला फॉलो करावे लागतात आणि जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला बसावं लागतं। बघा, एक साधं सूत्र आमच्या वेळी आमचे सर सांगायचे आम्हाला, ते मी फॉलो केलं, मी पण टॉप केलं होतं। सो ते सूत्र तुम्हाला देणार आहे, जेवढे आपल्याला विषय असताना रेग्युलर आणि बॅकलॉग तेवढा तास दररोज अभ्यास केला पाहिजे। याच्यात कॉलेज बिलेज क्लासेस बिसेस सगळं असेल ते सगळं करून, म्हणजे 5 विषय आहे रेग्युलरचे ना, बॅकलॉग काही नाही तर दररोज 5 तास अभ्यास झालाच पाहिजे। 8 विषय असतील, 5 रेग्युलर 3 बॅकलॉग, तर 8 तास अभ्यास झालाच पाहिजे। भले कॉलेज आहे क्लासेस आहे ते सोडून अभ्यास झाला पाहिजे। आणि तिसरी गोष्ट, अभ्यास म्हणजे कॉलेजचा राईटअप करणं या गोष्टी नाही। कॉलेजचा राईटअप करत बसतात मुलं, काही असाइनमेंट दिल्या त्या सोडत बसतात, याला अभ्यास म्हणत नाही। अभ्यास म्हणजे प्रॉपर अभ्यासासारखाच अभ्यास। का प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट आहे, न्यूमरिकल सोडवणं, पाठांतर करणं, प्रश्नपत्रिका बनणं, अभ्यास परीक्षा ओरिएंटेड जे कामं करणं त्याला अभ्यास म्हणतात। राईटअप करणं, असाइनमेंट सोडवणं, शीट्स भरणं याला अभ्यास म्हणत नाही, लक्षात ठेवा। सो टॉपर बनायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त वेळा मित्रांनो बसावं लागेल। आता अडचण काय होते, मुलांना बसता येत नाही, म्हणजे काय 2 तास बसतात, वाटतं आज 8 तास अभ्यासाला बसू, उठायचंच नाही, पण 2 तास बसताना लगेच कसं तरी होऊन जातं, हा फोन येतो ते येतो, वाटतच नाही यार जास्त वेळ बसावा। खूप प्रयत्न करतात पण जास्त वेळ बसवत नाही। 8 तासाचा प्रयत्न करायचा असतो तर 1-1.5 तास अभ्यास होतो। असं तुमच्या बाबतीत पण होतं का? जर होत असेल ना, तुम्हाला जर वाटतंय मनापासून मला बसायचंय, हे माहितीये की जास्त वेळ बसलो तर मी टॉप करेल, मी हुशार आहे, पण मी फक्त बसलो पाहिजे, कारण 10वी-12वी पर्यंत मी 80, 85, 75% घेतले होते। इंजिनिअरिंगला मला बॅकलॉग लागताय कारण मी बसत नाही, तेव्हा मी अभ्यास करायचो, आता कुठेतरी डिस्ट्रॅक्ट झालो। सो ही जर अडचण असेल ना मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी। बघा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ प्रॉपरली बघा। मित्रांनो, काय असतं, जेवढ्या मी मगाशी सांगितलं 4 एकदम सोपं इक्वेशन आहे। 4 वर्ष भारी मेहनत केली ना इंजिनिअरिंग मध्ये, पुढची 40 वर्ष भारी जातात। सूत्र लक्षात घ्या, इक्वेशन समजून घ्या, समीकरण समजून घ्या। 4 वर्ष इंजिनिअरिंग मध्ये भारी अभ्यास केला ना, पुढची 40 वर्ष एकदम मजेत जातात। पण या 4 वर्ष टंगळ मंगळ केली ना, पुढची 40 वर्ष मग हालाकीत जातात। जे इंजिनियर झाले ना त्यांना विचारा, हेच तुम्हाला सांगतील। सो अभ्यास लई गरजेचा आहे मित्रांनो। काय करायचं, याच्यासाठी तुम्हाला बसावं लागेल, 8-8, 10-10 तास अभ्यास करावा लागेल, पण ऍटलीस्ट आपण धरू की 5 तास तरी दररोज अभ्यास झाला पाहिजे मित्रांनो। तुम्ही म्हणशाल सर कसं काय 5 तास शक्य आहे? सो बघा मित्रांनो, मी पुन्हा एकदा सांगेल, वेळ भेटत नाही, वेळ काढावी लागते। पहिलं सूत्र मी तुम्हाला देतो आहे, 4 सूत्र देणार आहे, चतुसूत्री फॉलो करा, तुम्ही गॅरंटेड तुम्ही यावर्षी टॉप करशाल। तुम्हाला जास्तीत जास्त वेळ बसायची प्रॅक्टिस होईल। बघा, वेळ भेटत नाही, वेळ काढावा लागतो। तसंच आहे, एखादी मैत्रीण असली आपल्याला किंवा मित्र असला, आपण काही करतो, वेळ काढतो, बरोबर आहे की नाही? सगळेजण काढतात, तिथे कसा वेळ निघतो, मग घरी खोटं बोलून पण वेळ काढतो, कॉलेज बंक करून पण वेळ काढतो। तसंच समजा या अभ्यासासाठी, त्या टॉप करण्यासाठी, त्या पोझिशनसाठी आपल्याला वेळ काढावा लागेल। सोप्पा 5 तासाचा वेळ देतो। पहाटे रात्री 10ला झोपले तर पहाटे 5ला उठू शकता, 5 ते 7 2 तास अभ्यास झाला। ओके, त्याच्यानंतर रात्री समजा 8, 8:30, 9 पर्यंत, 8 पर्यंत जेवण झालं, 8 ते 10 रात्री 2 तास अभ्यास झाला, 4 तास। कॉलेजमध्ये सगळे लेक्चर होत नाही, एखादं प्रॅक्टिकल ओरल किंवा लेक्चर ऑफच जातात, तिथे 2 तास अभ्यास झाला, 6 तास तर अभ्यास कॉलेज करून होतंय, क्लासेस करून होतंय। सो वेळ काढावा लागतो, लक्षात घ्या, वेळ काढावा लागतो। वेळ आपोआप काढायला लागले की आपोआप वेळ भेटतो, वेळ भेटत जातो ना, आपण स्कोरिंग होतो। सेकंड आहे, स्वतःला भीती दाखवा। काय होणार आहे, मी सांगितलं 4 वर्ष अभ्यास केला ना 40 वर्ष सिक्युअर होणार आहे, पण 4 वर्ष जर टंगळ मंगळ केली तर पुढची 40 वर्ष किती घाण जाणार आहे हे आठवा। मग तो जो त्रास राहील ना, तो त्रास आपल्याला आठवेल ना, त्या त्रासाच्या भीतीने तरी आपण अभ्यासाला जाऊ। लक्षात ठेवा, कधी कधी काय होतं, सगळं चांगलं दिसायला लागलं, आपण काही करत नाही, मग त्यावेळी हे जर नाही केलं, आता अभ्यास नाही केला, आता जर अभ्यासाला बसलो नाही, स्टॅमिना वाढवला नाही, तर मग पुढचे आयुष्य किती खराब होणार आहे। ती भीती दाखवा स्वतःला, ती भीती डोक्यात आली की त्या भीतीने तुम्ही झक मारून अभ्यास करशाल। त्यामुळे स्वतःला भीती दाखवा, म्हणजे आपोआप पुन्हा इथे येईल, अभ्यास होईल। नेक्स्ट आहे, मोबाईलवर मित्रांपासून दूर राहा। मित्रांनो, मोबाईल अभ्यासाच्या वेळी ना, मोबाईलला स्टडी ऍप असतात, ते स्टडी ऍप तुम्हाला माहिती असतील किंवा नसेल माहिती तर डाउनलोड करा। स्टडी ऍपनी काय होतं, मोबाईल पूर्ण हँग होऊन जातो, कॉल बिल येत नाही, काही नाही, काही नाही। सो दॅट इज बेस्ट, म्हणजे काय होईल, डिस्ट्रॅक्शन होणार नाही, कारण मोबाईल आणि रील्समुळे जास्त डिस्ट्रॅक्शन होतं। आणि सेकंड, मित्र कमी करा, म्हणजे मित्र ठेवायचे, पण मित्रांचे सारखे सारखे बर्थडे करणं, हे करणं। मागे एक मुलगी माझ्याकडे काउन्सिलिंगला आली होती, संदीप फाउंडेशनची, मेकॅनिकलची, आणि ती बोलली सर मित्र मैत्रिणींमुळे बर्थडे इतके असतात, इतके फ्रेंड्स
पॉइंट्स आहे की त्याच्यामुळे शेवट कबूल झाली की माझा अभ्यासच होत नाही. आधी ती कबूल होत नव्हती, पण जेव्हा काउन्सिलिंग मध्ये आपण पुढे गेलो मग तिला मी प्रॉपर सोल्युशन दिलं की ऍक्च्युअली चूक काय, फ्रेंड्स वगैरे इतके झाले आहे की मर्यादेच्या बाहेर, की त्याच्यामुळे तुला रोज बर्थडे, रोज इकडे जाणं भेटणं, नाही गेलं तर त्यांना राग येतो. या गोष्टींमुळे तुला अभ्यासाला वेळच नाही राहिला. जरी वाटतं अभ्यास करायचं तरी होत नाही. 10वी पर्यंत तुला होते 92%, इथे आले तुला 4 बॅक. हे त्याच्यामुळे झालंय. तिला कळालं ती अभ्यासाला लागली. मित्रांनो, ही गोष्ट आहे. सो मित्र पण पाहिजे आपल्याला, मोबाईल पण पाहिजे, पण त्याला एका मर्यादेत ठेवा, तेवढ्याच गोष्टीपर्यंत. आणि मग ती मर्यादा आली ना, बरोबर आपण अभ्यासावर जातो. कारण हे नाही झालं तर काय होईल, मग स्वतःला भीती दाखवा, काय होईल पुढे तोटा. अभ्यास नाही केला तर त्या भीतीने आपण पुन्हा जग मारून आपण अभ्यास करणार. हे फॉर्म्युले आहेत. लास्ट आहे, प्रयत्न करा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा, एक दिवस नक्की यश येतं. म्हणजे काय असतो, आपल्याला माहिती आपला स्टॅमिना नाहीये. 8 तास ठरवलं का 2च तास बसतो, उठून जातो, कंटाळ येतो. आज 2 तास बसशाल, उद्या पुन्हा प्रयत्न करा, 2चे 2.5 तास होईल, परवा पुन्हा प्रयत्न करा, 2.5 तासात तुम्ही 4 तास बसशाल. सो असे डायरेक्ट नाही होणार, हळूहळू होईल. सो प्रयत्न तोच करा की आपल्याला रोज थोडा थोडा वेळ वाढवायचा आहे. 8-15 दिवसांनी तुम्ही 5 तास नाही 8-8 तास बसशाल अभ्यासाला, मित्रांना घेऊन बसशाल, त्यांना शिकवशाल, एवढं होईल. हे सगळं प्रयत्नाने होईल आणि पुन्हा पुन्हा करून होईल. मी पण खूप चांगल्या सवयी लावल्या. आधी मला एवढ्या सवयी नव्हत्या अभ्यासाच्या, आता खूप चांगल्या सवयी लावल्या. आजही आम्ही अभ्यास करतो. चांगले पैसे कमवण्यासाठी आम्हालाही अभ्यास करावा लागतो, तेव्हा आम्ही तुम्हाला गाईड करतो, चांगले रिझल्ट देतो, चांगले काम करतो, कंपनी चालवतो, तेव्हा पैसे येतात. सो असं नाहीये. तुमच्या काळात आता पैसे म्हणजे मार्क्स आहेत, कारण ते मार्क्स पुढे तुमचे पैशात कन्वर्ट होणार. हे सगळे रिअल वर्ड आहे. लिहून ठेवा, हे आयुष्यभर तुम्हाला काम येणार आहे. पुढे तुम्हाला इंजिनिअरिंगचा जेव्हा फायदा होईल ना, तेव्हा माझे शब्द आठवतील. लक्षात ठेवा की सर म्हणत होते ते खरं आहे. सो आमच्या भाषेत आत्ताचे पैसे, तुमच्या भाषेत आत्ता ते विद्यार्थी तसेच मार्क आहे. मार्क म्हणजेच तुमचे पैसे. सो हे काय होणार आहे, हे प्रयत्नाने होईल, लगेच नाही होणार. रातोरात कोणी लगेच अमीर होत नाही, किंवा रातोरात कोणी ड्रॉपरचा टॉपर होत नाही, हळूहळू होतो. सो आत्ता प्रयत्न केला ना, सेकंड इयरला तर थर्ड इयर पर्यंत होणार, फर्स्ट इयरला केला तर सेकंड इयर पर्यंत होणार, असं होईल. सो प्रयत्न करा, आपोआप आपल्याला होईल. आणि जो स्टॅमिना आहे अभ्यासाचा, तो आरामात वाढेल. म्हणजे 2 तासाचा 5 तास, 5 तासाचा 8 तास, आपोआप स्टॅमिना वाढेल. सो मित्रांनो, या वेळी अभ्यास करा. मी 100% गॅरंटी देतो तुम्ही टॉपरच व्हा. कारण हे सगळे प्रूव्हन फॉर्म्युले. कितीतरी मुलं, पालक माझ्याकडे रोज काउन्सिलिंगला येतात, जे टॉपर येतात, ड्रॉपर येतात, ऑल डाऊन वाले येतात, बॅकलॉग सगळेच येतात. सगळ्यांना मी या गोष्टी सांगतो, बारीक बारीक गोष्टी, या अनुभवाच्या गोष्टी, आणि त्याच्यामुळे त्यांना रिझल्ट येतो ना. 2-4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी ते येऊन भेटतात. रिझल्ट आला तेव्हा कळतं की आपण दिलेल्या गोष्टी फायदा होतो, तुम्हाला पण फायदा होईल. मित्रांनो, सो फॉलो करा. तसंच तुम्हाला वाटलं आम्हाला क्लासेस करायचं आहे, सर तुम्हाला भेटायचं, तुमच्याकडे क्लासेस लावायचे, मग आमची इंजिनिअरिंग सोपी होईल, आम्हाला गायडन्स भेटेल, शिकायला पण भेटेल. सो नक्की तुम्ही त्यासाठी पण इन्क्वायरी करू शकता. डिस्क्रिप्शन नंबर आहे, त्यावरून कॉन्टॅक्ट करा. तसंच मित्रांनो, तुम्ही नाशिकच्या बाहेर असाल आणि तुम्हाला वाटतंय इंजिनिअरिंग आमच्याकडून शिकायची, स्कोरिंग करायची, तर नक्की तुम्ही पर्पल ॲट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. पर्पल ॲट ऍप्लिकेशन व्हिडिओ लेक्चर येतात. मी आणि आमच्या सगळ्या प्रोफेसरने भारी पद्धतीने तुमच्या अडचणी समजून मराठी, हिंदीमध्ये तुमचे इंजिनिअरिंगचे विषय शिकवले. इंग्लिशचा भाऊ केलेला नाही. कॉलेजमध्ये इंग्लिशच राहते, इथे मराठी, हिंदीत एकदम सोप्या वेने शिकवलं. जे पेपरला येते तेच दिलंय, ते परफेक्ट करा. पुस्तकं घेऊ नका, ऍप्लिकेशनवरनं व्हिडिओ, त्याच्यावरनं अभ्यास करा. बघा, इंजिनिअरिंग तुमची अशी सोपी होऊन जाईल. सो डाऊट असेल नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा. पर्पल ॲप डाउनलोड करा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. काही डाऊट आले नक्की लिहा. पुन्हा भेटूया. थँक्यू.